आणखीन एक महत्त्वाची बातमी, क्रॉस वोटिंग प्रकरणात कारवाईवरती काँग्रेस बॅकफूटवर आली आहे। पक्षादेश धुडकावणाऱ्या आमदारांची हकालपट्टी झालेली नाहीये। कारवाईऐवजी विधानसभेला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय असंही कळतंय। 7 आमदारांवरती कारवाई होणार नसल्याची माहिती आता आहे। या संदर्भात दिल्लीमध्ये बैठक होतीये, त्यात पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। तर निलंबनाऐवजी आता आमदारकी थांबवणार अशी माहिती देखील समोर येतेय। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? प्रज्ञा, सगळ्यांनाच माहित आहे परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं आणि त्यावर कारवाई करणार असं वारंवार सांगितलं जातं पक्षातील नेत्यांकडून। गेल्या आठवड्यामध्ये के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये खरं तर सांगण्यात आलं होतं की आम्ही कारवाई करू, मात्र ती कशा स्वरूपात असेल हे नंतर कळेल। आता जी माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे त्या माहितीनुसार काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन केलं जाणार नाही, मात्र त्यांना आमदारकीचं तिकीट नाकारलं जाणार आहे पक्षाकडून। जे 7 आमदार आहेत काँग्रेसचे ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांना काँग्रेस 2024ची विधानसभा निवडणुका येऊन घातलेल्या आहेत, त्याला तिकीट देणार नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग ज्यावेळेला चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला होता त्यावेळेला देखील काँग्रेसच्याच आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं, तेव्हा देखील कोणतीही कारवाई नेत्यांवर आमदारांवर केली गेली नव्हती। त्यामुळे काँग्रेस पक्षातील आमदारांनी पक्षश्रेष्ठींना हलक्यात घेतल्याची चर्चा देखील सुरू झाली होती आणि आता देखील तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारवाई करून म्हणजे निलंबन करण्याच्या ऐवजी आमदारकीचं तिकीट न देण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल। उद्या बैठक होणार आहे नेत्यांची दिल्लीमध्ये। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या बैठकीसाठी असतील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या बैठकीत उपस्थित असणार आहेत। त्यामुळे उद्या कारवाईचे स्वरूप काय असेल हे स्पष्ट होईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आताची महत्त्वाची बातमी, क्रॉस वोटिंग प्रकरणात कारवाई होणार नाही, मात्र विधानसभेवेळी त्यांना तिकीट दिलं जाणार नाही असं सध्या कळतंय। उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत दिल्लीतही यावरचा निर्णय होईल।